नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे नवीन एका ब्लॉग मध्ये. अच्छा. मित्रांनो, एवढा छान क्लायमेट झालाय ना. विचार करतो इथे एवढा चांगला क्लायमेट आहे तर गावाला काय सही क्लायमेट असेल. बात तो सही है. बघा यार, बघा काय ऊन पडलंय, काय हे भाई, काय काय. आणि या माझ्या आयफोन मध्ये तर एकदम रावसच दिसतंय सगळं. हे बघा ना, एकदम सगळीकडे शांत. हे बघा कसं सिनेमॅटिक माझे अंडरवेअर सुकते. बाग कसं म्हणजे गावाला तर काय विषय झालाय भाई. गावाला तर काय मस्त वाटत असेल. अनफॉर्च्युनेटली सध्या जरा बॉडीकडे लक्ष देतोय. सो गावाला वगैरे जाणं सगळं एकदम टाळलंय. प्रत्येक जण सुट्टीमध्ये गावाला जाऊन आलाय, मी गावाला गेलोय नाही. ठीक आहे यार, आज केलेली सॅक्रिफायसेस उद्या मला कुठेतरी कामाला येतील. उद्या म्हणजे नेक्स्ट टाइम मी जाणार गावाला, मस्त मच्छवणार आणि तेव्हा माझी बॉडी टॉप क्लास असेल. तर आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 7 आणि तुमचा भाऊ आता बनवत आहे भात. कविता झाली बाई, कविता झाली. काय करू मित्रांनो, गरीब आहे, घरची कामं पण करावी लागतात. तुम्हाला वाटतं की नुसतं जिम करत असेल, खात असेल, झोपत असेल, बनली बॉडी. हे कोणाला दिसतंय? गॅस चालू आहे मित्रांनो, गॅस चालू आहे. ठीक आहे, आता मस्तपैकी भात झालेला आहे ऑलरेडी. आता जाईन, आंघोळ करेन, एकदम फ्रेश होईन. जिम वरून आलोय, थोडा स्वेटिंग झाले आणि फ्रेश झाल्याच्या नंतर जाईन बाहेर चालायला. कारण अजून आपल्या पूर्ण झालेले आहेत, 10,000 स्टेप्स पूर्ण नाही झालेले आहेत. सो आपण त्या कम्प्लीट करूया. पुढचा संवाद तिथे साधूया. चला, बाय बाय. विचार केलेला आता मस्त आराम करेन थोडा, म्हणजे चालायला जाईन आंघोळ केल्याच्या नंतर. पण मित्रांनो, आपल्या आयुष्यात काही कामांची कमी नाही. आता हे कपडे, हे बघा, हे ते कपडे सुकत आहेत, ते काढायचे. ह्याला म्हणजे काय आता बोलू, नुसती कामं रे बाबा, नुसती कामं माझ्या मागे. एवढी कामं करतो तरी पण मम्मी दीदी बोलतील काय कामच करत नाही, काय कामच करत नाही. अरे किती करणार माणूस. आता आहे ना, आता एवढंच ना, हे कपडे असेच ठेवायचे नाही, त्यांना फोल्ड सुद्धा करायचंय. म्हणजे पहिले त्या लशीवरून काढा, नंतर ह्याला ठेवा, फोल्ड करा. अरे पाच करा भाई. ऑलमोस्ट सगळी कामं आटपलेली आहेत आणि मी आता बसलोय. आणि मी आता विचार करत होतो, मी बघत होतो की माझ्या शर्टची साईज किती झाले. तर मी पहिले मीडियम घालायचो, मीडियम साईजचे शर्ट घालायचो. आता माझ्या शर्टची साईज लागते मला लार्ज. आता माझा एकच गोल आहे की भाई मला एक्सेल पर्यंत जायचंय. एवढा तगडा बल्क करायचंय, सगळं करायचंय. साला पण या गरमीतून खावतच नाही. अरे करू काय यार, नाही खावत आहे भाई. मी एवढं ट्राय करतोय की मी हे खाईन, मी ते खाईन, मी प्रॉपर 6 मीलची एक डेची लिस्ट बनवतोय, 4 दिवस फॉलो करतोय आणि परत खायला जातोय. तर मला जमतच नाही 5व्या दिवशी. बट स्टील ब्रो, बल्क तर करून राहणारच, त्यात नो कॉम्प्रोमाइज, नो कॉम्प्रोमाइज, नो कॉम्प्रोमाइज. तर मी असंच बसल्या विचार करत होतो भाई की काहीतरी आयुष्यात केलं पाहिजे यार, काहीतरी केलं पाहिजे. कंटेंट क्रिएशन वगैरे मी उगाच नाही चालू केलंय. माझी स्वप्न ना खूप मोठी आहेत. म्हणजे एक मुलगा समजू शकतो, ठीक आहे, मुलींच्या आयुष्यात पण कष्ट असतात, खूप सारे कष्ट असतात, त्यांची पण लाईफ हार्ड असते, खूप हार्डवर्किंग असतात मुली सुद्धा. बट भाई मुलांचं थोडं खूपच जास्त वेगळं असतं. बिकॉज मुलींचं कसं असतं माहिती आहे की, मी तुम्हाला एकदम स्पष्ट सांगतो. मुलींचं म्हणजे जर एखादी मुलगी, जर तिला तिच्या आयुष्यात काय होत नाही, ती दिसायला चांगली असो, ॲव्हरेज असो, ती लग्न करून जाऊ शकते. एक चांगला मुलगा भेटू शकतो तिला. मुलाचं तसं नाही. मुलगा जर दिसायला ॲव्हरेज आहे आणि कमवत नाही, भाई तू राहिलास भावा, तू असाच राहिलास. म्हणून मुलांना मी सांगेन भाई काहीतरी करा. ठीक आहे, हाच वय गर्लफ्रेंड वगैरे बनवायचा. माझी स्वतःची गर्लफ्रेंड आहे, मी ऑनेस्ट आहे भाई, फेक नाही आहे मी. माझी स्वतःची गर्लफ्रेंड आहे, कधी रिव्हील केलं नाही मी आणि करणार पण नाही लवकर. बट स्टील मी सांगतोय की मजा मस्ती करा, पण बाई काहीतरी स्वतःवर करा, स्वतःच्या स्किल्स पॉलिश करा, स्वतःचं टॅलेंट कुठेतरी यूज करा आणि कसंही करून थोडा का होईना पैसा कमवा. पैसा आहे तर तुम्हाला या जगात इज्जत आहे, नाही तर मग तुम्ही काहीच नाही. स्पेशली मुलांसाठी आहे हे. मी जे ब्लॉग्स बनवतो ना, ह्याच्या मागे पण कारण तेच आहे की मला युट्यूबवर लवकर मॉनिटायझेशन मिळावं, माझी युट्यूबची इन्कम चालू व्हावी. आणि त्याच्यामध्ये मला फक्त एक गोष्ट हवी आहे, ते म्हणजे तुमच्याकडून सपोर्ट. सो प्लीज मला सपोर्ट करा. माझ्यासोबत तुमचे सुद्धा स्वप्न पूर्ण होतील, मी अशी आशा ठेवतोय. पण सध्या मी माझ्या स्वप्नांवर काम करतोय आणि फक्त तुमच्या सपोर्टची गरज आहे यार, बस. सबस्क्राईब करत राहा, लाईक करत राहा, शॉपला युट्यूबवर सपोर्ट करत राहा, युट्यूबच्या फुल व्हिडिओ बघत राहा, ब्लॉग बघत राहा, ब्लॉगला असंच प्रेम देत राहा, बस बाकी काय नाही. तर येतो आता आंघोळ करून, मग आपण कंटिन्यू करूया. टीमबद्दल थोडाफार कॉन्टेंट शेअर करेन, तर माझ्यासाठी वेट करा. मी आता जाऊन आंघोळ करून येतो. मुझे थोड़ा प्रोफेशनल नहीं लग रहा क्या मैं, मतलब रावस दिख रहा हूँ क्या? सूट हो रहा है क्या? सूट हो रहा है क्या? तू बोल रहे क्या, मुझे याद नहीं दे रहा. भाई मत बोल, मैं को बोल नहीं तेरा. ब्रो मत बोल, मेरे को भाई नहीं तेरा. बोला का टाइम नहीं मेरा, छत पे बेटा मैं दिखाई नहीं दे रहा.
सॉरी टॉप पे बेटा, मैं दिखाई नहीं दे रहा। बैकग्राउंड में म्यूजिक चलाओ ना। सिग्मा 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 वो सिग्मा 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 शुद्ध के भाई शेर लग रहा हूँ, शेर। ऐसे बाल बढ़ा लिए कि शेर लग रहा हूँ अभी। ओ ब्रो 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 फायबर ब्रो 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 असेच ब्लॉगला प्रेम देत राहा, ब्लॉग पूर्ण बघा आणि नेक्स्ट ब्लॉग सुद्धा लवकरच येईल, म्हणून भाई सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन ऑन करून ठेवा, जसा आपला ब्लॉग अपलोड होईल तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, थँक्यू.